शेवगाव तालुक्यातील मौजे खरडगाव येथील किरण बेदी महिला फ्रंट संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी दारूबंदी, रोजगार हमीची कामे, नळ पाणी पुरवठा आदी मागण्या करण्यात आल्या। शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील किरण बेदी महिला फ्रंट या संघटनेच्या माध्यमातून मोर्चा आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारी अतिक्रमित जागेवर दीर्घकालीन घराच्या नावावर रेशनवर माफक दरावर धान्य मिळावे, शासकीय आर्थिक लाभाच्या योजना वैयक्तिक पात्र लाभार्थ्यांना तातडीने सुरू कराव्यात, नळ पाणी पुरवठा पुरेसा प्रमाणात व नियमितपणे झाला पाहिजे, खरडगावच्या सर्व ओढ्यांवर बंधारे झाले पाहिजे, जनावरांना दावणीतच चारा पाणी पुरवठा तत्परतेने सुरू करावा, रोजगार हमीचे कामे तात्काळ सुरू करावे, तसेच खरडगाव मध्ये संपूर्ण दारूबंदी करावी, अशा विविध मागण्यांसाठी भगवानराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले। फेब्रुवारीला आम्ही शेवगावला आलो होतो ना, तर धरणे आंदोलन केलं होतं। तर त्या दिवशी आमची तहसीलदाराने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। आमच्या गावात जुगार, दारू, रेशन नीट भेटत नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, जनावरांना चारा पाणी नाही, याच्यासाठी आमची शेवगाव कार्यालयात दखल घेतलेली नाहीये। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे। तसं राहते ना, त्यांच्या जागा नावावर झाल्या पाहिजे, त्यांना संडास ते मंजूर होऊन आले तर त्यांना उतारे निघत नाहीत, जनावरांना दावणीत चारा पाणी मिळालं पाहिजे, सगळ्यांना राशनचा कार्ड, राशनचा आमचा प्रश्न लय गंभीर आहे ना, ते सुटला पाहिजे। आता सध्या दुष्काळ परिस्थिती, कोणाकडे धान्य नाही आणि दुसरी गोष्ट जुगार, दारूबंदी आमच्या गावात झालीच पाहिजे। याचा शासनाला आमचा निषेध आहे, शासनाची दखलच घेत नाही। पासून आम्ही खरडगावच्या मूलभूत आणि प्रलंबित प्रश्नासाठी आम्ही या किरण बेदी महिला फ्रंटच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा सुरू केलेला आहे। आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही फक्त आमच्या गावाच्या महिलांचा डोक्यावरचा हंडा उतरला। आम्ही सातत्याने दीर्घकालीन लढे दिले आणि शेवगाव तालुक्याच्या इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीचा आम्ही पाण्यासाठीचा लढा दिला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो। परंतु ह्या ज्या आजच्या मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्यासाठी आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या। आम्ही आतापर्यंत कुठलाही अनुचित प्रकार केलेला नाही। आम्ही लोकशाही मार्गाने लढत आलेलो आहोत। आम्ही कायदा हातात घेतलेला नाही, तरीसुद्धा हे शासन वागतंय आणि कायदा पाळणाऱ्याला भीक घालीत नाही। तरीसुद्धा आम्ही कलेक्टर साहेबाला या माध्यमातून आम्ही इशारा देण्यासाठी आलेलो आहोत की जोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत हा खरडगावचा महिला फ्रंटचा लढा थांबणार नाही, याची तुम्ही गांभीर्याने नोंद घ्यावी। प्रतिनिधी जुनेश शेख, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।